सामाजिक बांधिलकी, सहकार क्षेत्रातील दूरदृष्टी आणि गरजूंसाठी कायम धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली तसेच कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विलासराव चव्हाण यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यांच्या आठवणींनी कार्यक्रमस्थळी उपस्थितांचे वातावरण भावूक झाले होते। या भारतीय बँकेचे संचालक आणि सभापती जितेश कदम यांच्या हस्ते स्वर्गीय चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। या बोलताना जितेश कदम म्हणाले, स्वर्गीय विलासराव चव्हाण यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी केलेलं कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। माणुसकी जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख कायम स्मरणात राहील, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या। हे काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, महानगरपालिका विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, श्रीमती कमलताई विलासराव चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब चोपडे, संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण, उपाध्यक्ष भगवंतराव जोशी, संचालक विनायकराव शिंदे, अरुण पिल्ले, किसन माने, चंद्रशेखर भिडे, गोपाळ चव्हाण, सौ सुचित्रा पाटील आदी उपस्थित होते। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 9 मधील आशा वर्कर यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य आणि वह्यांचे वाटप करण्यात आले। तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका लहान मुलाच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांनी दिली। आज विलासराव चव्हाण दादांचं 11वं पुण्यस्मरण या निमित्ताने आज कृष्णाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रत्येक वर्षाप्रमाणे गेले अनेक वर्षापासून यांच्या सगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही सगळेच जण सहभागी होत असतो आणि खरं आजसुद्धा त्यांनी त्या निमित्ताने मुलांना त्या ठिकाणी वह्या वाटप, त्याचबरोबर काल एका मुलाच्या ऑपरेशनचा खर्च त्या लोकांनी उचललेला आहे। म्हणजे गेले अनेक वर्ष ही लोक कुठलाही विचार न करता सातत्याने हे सोशल फाउंडेशन चांगलं चाललं पाहिजे, दादांच्या आठवणी त्या ठिकाणी पुढे नेत असताना त्यांना जे अभिप्रेत काम होतं त्या दृष्टिकोनातून हे लोक काम करत असतात। त्यामध्ये आज या कार्यक्रमाला आमचे शहर अध्यक्ष राजेश नाईक, आमचे विरोधी पक्षनेते मंगेशजी चव्हाण ज्यांनी मला हा कार्यक्रमासाठी सातत्याने मला ते बोलवतात, ते आमचे प्रताप चव्हाण, या संस्थेचे सर्व पदाधिकारी जोशी साहेब असतील, त्यांच्या मातोश्री असतील, ही सर्वच मंडळी कृष्णाई चॅरिटेबल ट्रस्टला मी धन्यवाद शुभेच्छा देतो की त्यांनी अनेक वर्षापासून जे काम चालू ठेवलेले येणाऱ्या काळामध्ये चालू ठेवावं आणि ही संस्था पुढं भरभराटीस येऊ ही अपेक्षा व्यक्त करतो आणि विलासराव चव्हाण दादांच्या स्मृतीस त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। सहकारी पतसंस्थेचे व कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विलासराव दादा चव्हाण यांच्या आज 11व्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख पाहुणे माननीय जितेश भैया कदम, त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष माननीय राजेश नाईक, त्याचबरोबर सांगली महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते माननीय मंगेशदादा चव्हाण, त्याचबरोबर सर्व चव्हाण साहेबांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण, उपाध्यक्ष भगवंतराव जोशी, त्याचबरोबर संचालक उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि एक सामाजिक कार्यक्रम करायच्या दृष्टीनं आज वार्ड क्रमांक 9 मधील ज्या आशा वर्कर आहेत त्या सर्व आशा वर्करांच्या मुलींना शालेय साहित्याचं वाटप करण्याचं या ठिकाणी आम्ही त्यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त नियोजलं होतं। त्या पद्धतीनं आज आशा वर्करांच्या मुली इथं आलेल्या आहेत, त्यांना आपण इथं आज वह्या वाटप करूया। त्याचबरोबर आज काल एक लहान बाळ अडकत होतं इथं हॉस्पिटलमध्ये, तर त्याचंही ते आपले शहानवाज बहिणी आपल्याला सांगितले की अशाची त्यांची घरची अडचण आहे, तर आजचा जो औचित्य साधून आम्ही त्या लहान बाळाच्या ऑपरेशनचा कालचा खर्च सगळं आपण आपल्या संस्थेच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं आज त्यांचं करून ते सुद्धा आज एक आरोग्यविषयक एक काम आपण या ठिकाणी आजच्या या 11व्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून केलेलं आहे। परत एकदा सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून आशा वर्करांच्या मुलींना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्याची विनंती।